नोंद करण्यात आली आहे। भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत कलम 352 नुसार अपमानित करणं, 115(2) मारहाण करणं, कलम 3(5) संगनमत करून मारणं या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, अखेर आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल झालाय, काय अधिक अपडेट्स आहेत याबाबत? अमोल, संजय गायकवाड यांच्यासह अन्य एका व्यक्तीवरती दखलपात्र गुन्ह्याची नोंद ही मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे। ही आत्ताची अपडेट आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय न्याय संहिता 352 याच्या अनुसार अपमानित करणे, 115(2) मारहाण करणे, 3(5) संगनमत करून मारहाण करणे या कलमांतर्गत हा अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। आता या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे। समाज माध्यमांमधील व्हिडिओ आणि स्थानिकांकडे केलेल्या चौकशीच्या आधारावरती हा अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद ही पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती मिळते। आता यापुढे यामध्ये दखलपात्र गुन्ह्याची नोंद करावयाची झाल्यास त्यापुढील आदेश विधानसभा अध्यक्ष किंवा न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायाधीशांकडून दिलेल्या सूचनेनंतर पुढील कारवाई ही केली जाणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। तर एक महत्त्वाची अपडेट आहे की संजय गायकवाड यांच्यासह अन्य त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला मारहाण करत होते, त्या आधारावरती संजय गायकवाड आणि अन्य एका व्यक्तीविरोधात हा गुन्हा जो आहे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। अमोल, धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा